प्रकल्प असणार आहे? कुळगाव बदलापूरकरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी देणगी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि एमएमआरडीच्या माध्यमातून मिळाली आहे। आदरणीय आमदार किसनराव कथोरे साहेब यांनी गेली जवळजवळ 5 वर्षापासून या बाबतीमध्ये, या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केलेला होता। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या उड्डाणपुलाची किती गरज आहे, म्हणजे बदलापूर आता पूर्वेला सध्या एकच पूल अस्तित्वात आहे, तो बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एक पूल अस्तित्वात आहे। आता कार्मेल हायस्कूलच्या जिथे आणि बॅरेज रोड अशा 2 पुलांची निर्मिती करावी अशी आमदार महोदय गेली जवळजवळ देवेंद्र फडणवीस सरकार असल्यापासून मागणी करत होते। मधल्या कालावधीमध्ये ती मागणी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2019 मध्ये पूर्णपणे त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सरकार त्या ठिकाणी गेलं आणि त्याच्यानंतर पुन्हा 2.5 वर्षानंतर सरकार आल्यानंतर या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार साहेबांनी पाठपुरावा केला आणि त्या अनुषंगानं दिनांक 21/7/2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी एक बैठक त्या बाबतीमध्ये एमएमआरडीएच्या बदलापूरकरांच्या एमएमआरडीएकडून मिळणाऱ्या प्रस्तावांच्या बाबतीमध्ये एक बैठक, स्पेशल बैठक लावली। त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित होतो। बदलापूर शहराचे अनेक नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। माननीय आमदार साहेबांच्या मागणीनुसार एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये 187 कोटी रुपयांचा जो प्रस्ताव होता त्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मान्यता दिली की या बाबतीमध्ये डीपीआर तयार करण्याचं काम त्या ठिकाणी चालू करा। एमएमआरडीने या बाबतीमध्ये डीपीआरचं काम करण्यासाठी एक एजन्सी नेमली। एजन्सी नेमल्यानंतर त्या एजन्सीने एमएमआरडीकडे डीपीआर सबमिट केला आणि त्या अनुषंगानं आज 81 कोटी रुपयांची निविदा ही एमएमआरडीने त्या ठिकाणी प्रसारित केलेली आहे आणि या ठिकाणी लवकरच आता उड्डाणपुलाचं काम त्या ठिकाणी चालू होईल। साधारणपणे 1 महिना या उड्डाणपुलाच्या निविदेसाठी त्या ठिकाणी कालावधी आहे। 1 महिन्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर याची वर्क ऑर्डर दिली जाईल। साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये या उड्डाणपुलाचं भूमिपूजन त्या ठिकाणी निश्चित होईल आणि 3 वर्षांचा कालावधी आहे। परंतु एमएमआरडीएची परंपरा पाहता एमएमआरडीए त्यांचे सगळे प्रकल्प हे विविध कालावधीत किंवा त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी पूर्ण करतात। त्यामुळे आमदार महोदयांनी या ठिकाणी केलेल्या पाठपुराव्याला हे यश त्या ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहे। आमदार महोदयांनी एमएमआरडीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी या बदलापूर शहरामध्ये जो आणलेला आहे त्याच्यातला हा बदलापूरकरांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि त्याची टेक्नॉलॉजी अशी आहे की तो 2 स्टेट हायवेला जोडणारा आहे। म्हणजे हा बदलापूरचा कार्मेल रस्ता आहे, बदलापूर जो काटई नाका बदलापूर रस्ता आहे आणि दुसरा कल्याण कर्जत रस्ता आहे पलीकडचा, या 2 रस्त्यांना जोडलेला असल्यामुळे 2 स्टेट हायवेला तो जोडणारा रस्ता आहे। त्या बदलापूर त्याच्या पलीकडे एक 500 मीटरवर दुसरा जयंबीची उड्डाणपूल आहे। म्हणजे आता बदलापूरकरांना, अंबरनाथकरांना या ठिकाणी 3 उड्डाणपूल झालेले आहेत। म्हणजे बदलापूरकरांना हा पूर्वेचा एक, हा मधला पूल आहे, हा अंबरनाथ बदलापूरकरांसाठी फायदेशीर आहे, पुढचा पूल फायदेशीर आहे। हा पूल झाल्याच्या नंतर बारवी डॅमवरनं येणारी सगळी वाहनं किंवा बदलापूर पश्चिमकडनं येणारी वाहनं, अंबरनाथ पश्चिमकडनं येणारी वाहनं पूर्वेला येण्यासाठी आता यांना या पुलावर, बदलापूरच्या पुलावर यायची आवश्यकता पडणार नाही। त्या ठिकाणी तो पूल होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा, आधुनिक पद्धतीचं डिझाईन त्या पुलामध्ये घेतलेलं आहे। एमएमआरडीए मुंबईमध्ये जी कामं करतं त्या अनुषंगानं अतिशय चांगलं डिझाईन त्या ठिकाणी त्याचं तयार केलं जाणार आहे आणि बदलापूर शहरांसाठी खरं तर ही दसऱ्याची भेट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून किसन कथोरे साहेबांनी बदलापूर शहरासाठी दिलेली ही एक म्हणजे निश्चितपणे मोठी भेट आहे, दसऱ्यानिमित्त दिलेली ही भेट आहे।